ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडल्यास नियमानुसार मुदत संपल्यावर तिथे सरकारी प्रशासकाची नियुक्ती केली जाते. मात्र बाहेरील व्यक्तीला गावच्या प्रश्नांची आणि चालू असलेल्या विकास कामांची तांत्रिक माहिती नसल्याने प्रशासकीय अडथळे निर्माण होतात. हाच मुद्दा विचारात घेऊन सरपंच परिषदेने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि इतर महत्त्वाच्या योजनांची गती कायम राखण्यासाठी लोकनियुक्त प्रतिनिधींनाच अधिकार द्यावेत, या परिषदेच्या मागणीला यश आले आहे. या संदर्भात सरकारने घेतलेल्या या सुधारित निर्णयामागे सरकारकडील मनुष्यबळाचे कारण आहे. आधीच्या निर्णयानुसार मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाणार होती. मात्र राज्यातील ग्रामपंचायतींची अवाढव्य संख्या आणि उपलब्ध मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता सरपंच परिषदेने विद्यमान पदाधिकाऱ्यांनाच मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने ही मागणी विचारात घेऊन सुधारित निर्णयानुसार स्थानिक स्तरावरच विद्यमान सरपंच आणि त्यांच्या टीमकडे तात्पुरता कारभार सोपवण्याचा समतोल निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुदत संपण्याच्या दिवशी जे सरपंच पदावर असतील त्यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाईल. त्यांच्या मदतीसाठी विद्यमान उपसरपंच आणि सदस्यांची एक विशेष प्रशासकीय समिती स्थापन करण्यात येईल, ज्यामुळे निर्णय प्रक्रिया सामूहिक आणि सुलभ होणार असल्याचे सरपंचांकडून सांगण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एकच चर्चा होती. ज्या ग्रामपंचायतांची मुदत संपली होती 14,234, त्या ग्रामपंचायतवर शासनाचे प्रतिनिधी नेमून दिले होते, जसे की विस्तार अधिकारी, काही व्हिडिओ. त्यामध्ये जे अधिकारी नेमणूक केली होती प्रशासक म्हणून, गावातल्या भानगडी हा एक सरपंचच चालू शकतो आणि कुठेतरी मग असा जर प्रशासक लागला तर तिथं ग्रामविकासाचा गाळा हा थांबतो. याच संदर्भात आमचे संघटनेचे अरविंद दळवी, जे संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेचं आमचं काम करतात, आम्ही आमच्या संघटनेने सर्वांनी मत ठरवलं की कुठेतरी आता आपल्याला न्याय हवा, म्हणून आम्ही हे एक याचिका कोर्टामध्ये दाखल केली आणि तिथं हायकोर्टानं निकाल दिला की या संपूर्ण जे प्रक्रिया झाली होती शासनाची याला कुठेतरी स्टे दिला आणि पुढील कारवाईसाठी 24 फेब्रुवारी हे तारीख नेमल्या गेली. आणि त्याआधीच शासनाच्या लक्षात आलं की कुठेतरी आता सरपंच संघटना महाराष्ट्रभर आक्रमक होत आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी नुकताच आता 2 दिवसाच्या आधी एक GR काढला. त्या GRमध्ये जो रनिंगमध्ये सरपंच आहे आणि ते उपसरपंच आणि संपूर्ण बॉडी हेच प्रशासक म्हणून तिथं पुढील 6 महिन्यासाठी काम पाहतील असा एक निर्णय आणि तिथं एक प्रसिद्धीपत्रक काढून ते जाहीर करण्यात आलं. आम्ही सरपंच संघटनेच्या वतीनं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीता पवार यांचं सुद्धा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही आभार मानतो. आणि आमचे जे सरपंच कोर्टमध्ये गेले संघटनेचे अरविंद दळवी यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो या ठिकाणी. मी ज्ञानेश्वर नामदेव महाले, सरपंच नेम गंगापूर. नुकत्याच राज्यातील हजारो ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा संपला असून यामध्ये शासकीय अधिकारी यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचे आदेश दिले होते. परंतु सरपंच संघटनेच्या वतीने जो पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला राज्य सरकारने जो आदेश दिला की बाबा विद्यमान सरपंच यांनाच प्रशासक म्हणून त्यांचा 6 महिने कालावधी वाढवून द्यावा, कारण गावातील जे जनतेची कामे असतात ती कामे सरपंच यांनी 5 वर्ष गाळा हाकललेला असल्यामुळे त्यांना त्या ज्ञात असतात आणि सरकारी अधिकारी हा सुट्टीच्या दिवशी हा येऊ शकत नाही. त्यामुळे गावातील जनतेची कामे ही 24 तास कधीही पडू शकतात. त्यामुळे विद्यमान सरपंच हेच ते काम करू शकतात. त्यामुळे राज्य सरकारने जो आदेश दिला त्याला प्रशासक म्हणून जो कालावधी वाढवून दिला त्याबद्दल राज्य सरकारचे मी आभार मानतो.